कविता जगणारी माणसे या सदराखाली झिंजाडून टाकणाऱ्या गोष्टी या सदरात मी धनंजय सोलंकर एका हातात पिस्तूल आणि एका हातात लेखणी या सदराखाली एक गोष्ट सांगत आहे. माझ्या जीवनातला अनुभवाचा भाग म्हणून मुळातच एका हातात पिस्तूल आणि एका हातात लेखणी हे टायटल मला कसं सुचलं हे माझं नसून मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांचं आहे. नोकरी करत असताना हेडर हप्पी हा शब्द वापरण्यात आलेला आहे पोलीस खात्याला. तर तो अनुभव एका गोष्टीमध्ये मी सांगतोय की माझं सेवेच्या कार्यकालामध्ये अनेक अनुभव आले. एका पोलीस स्टेशनमध्ये होतो. पोलीस स्टेशन आणि व्यक्तीचा मी उल्लेख करणार नाही. दिवाळीचा पाडवा हा एक 24 तासाचा मुहूर्त म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये मानला जातो. मी ड्युटीचा चार्ज घेतला आणि कर्तव्यावर बसलो होतो आणि बाहेर एक 70-75 वर्षीय वृद्धा आणि तिची 21 वर्षीय सून घुटमळत होती, ज्यांनी पोलीस स्टेशन कधी पाहिलं नसावं. आणि आज जावं की नको गेलं तर सांगायचं काय अशा संभ्रमात असताना मी शिपायाला पाठवलं आणि आत बोलवलं. त्यांना आत बोलवल्यानंतर त्यांना त्यांची वाचाच बसल्यासारखी काहीच बोलत नव्हते. मी त्यांना विचारलं, नेमकं काय आहे, तुम्हाला काय बोलायचं, बसा अगोदर पाणी घ्या, काय बिनधास्तपणे तुम्हाला जे काय बोलायचं ते बोला. त्या वृद्धीनं सांगायला सुरुवात केलं, आम्हाला या जगात कोणीच नाही, पण पोलीस काहीतरी दखल घेतील अशी आम्हाला खात्री वाटली म्हणून आलोय. माझी सून आहे 21 वर्षाची आणि 6 वर्षापूर्वी विधवा झालेली आहे. तिला 6 वर्षाचं मूल आहे आणि आम्ही दोघीच राहतो आणि लिंबू विकण्याचा व्यवसाय करतो. आणि इथला एक रिक्षावाला तिला आमने सामने कळ काढतो, काय वाटेल ते बोलतो, चल माझ्याबरोबर, राहा माझ्याबरोबर, काय मी तुला सांभाळतो. आणि आम्हाला ते नको आहे, आम्हाला इज्जत प्यारी आहे. पैशापेक्षा इज्जत फार महत्वाची आहे आमची. आम्हाला कोणीच विचारत नाही, कारण तो बऱ्याचशा संस्थांचा कार्यकर्ता आहे. त्यावेळी हे सगळं ऐकून घेतलं. ताबडतोब त्याला आणायला पाठवलं. आणायला पाठवल्यानंतर त्याच्याबरोबर 150 जणांचा जथ्था आला. त्या जथ्यामध्ये प्रत्येकाचं व्हिजिटिंग कार्ड होतं. प्रत्येक जण पदाधिकारी होता. ती कार्ड बाजूला फेकली जायची आणि मी गुन्हा दाखल करायला सांगितला. माझ्या हाताखालचा स्टाफ पूर्णपणे माझ्याकडे बघत होता, साहेब काय बोलतायत का, कारण काही आमिषही त्याच्याबरोबर आली होती. पण ती आमिषा मला दिसत नव्हती, इतका राग आला होता. त्यावेळी गुन्हा दाखल करायला सांगितलं आणि ताबडतोब कागदपत्र माझ्यासमोर आणा. एक उच्च पदस्थ व्यक्ती माझ्या समोर आली. आमची थोडा इज्जत ठेवा साहेब, आम्ही आता सरकारमध्ये आहोत. म्हटलं, शिवाजीचा फोटो तुमच्या डोक्यावर आहे का ऑफिसमध्ये? तो आहे. मग शिवाजीचा फोटो काय म्हणून लावण्याचा अधिकार आपल्याला आहे? परस्त्री माते समान आणि परधन माती समान हे छत्रपतींचं वाक्य होतं. ते तुम्ही बाळता का? ही कहाणी तुम्हाला माहीत आहे साहेब, पण शेवटी आमचं काहीतरी किंमत लाज राखा. नाही, तसं होणार नाही. चहा घ्या, कॉफी घ्या, पण तसं काय आमच्याकडून होणार नाही. जे घडलंय, अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करतोय आम्ही आणि इथून तेच करणार. पण तेवढ्यात तो प्रश्न संपला नाही. त्या पोराला ओरबडत आणला आम्ही आणि रिक्षात बसवला. ती उच्चपदस्थ व्यक्ती आपलं सगळं गँग घेऊन वरिष्ठाकडे गेली. वरिष्ठ सुद्धा असे निघाले की त्यांनी सांगितलं, माझा तो अधिकारी जो निर्णय घेईल त्या निर्णयात हस्तक्षेप मी करणार नाही. तो निर्णय शेवटचा असेल. आपण माझ्याकडे कॉफी प्या. आणि मला फोन केला त्यांनी त्यांच्या समाधानासाठी. काय झालं तर असं असं झालंय, तुम्ही तुमचं काम करा. असेही वरिष्ठ खात्यामध्ये मिळाले आम्हाला. त्याचा खूप आनंद वाटतो ना अभिमानही वाटतो. रिक्षात कोंबला आणि गुन्ह्यात विनयभंगाच्या केसखाली त्याला आम्ही अटक केली. काय तो बऱ्याचशा संस्थांमध्ये सदस्य होता, बऱ्याचशा संस्थांमध्ये उपाध्यक्ष होता. परंतु मानवतेला शाप ठरणाऱ्या माणसं कुठल्याही मोठ्या पदावर असोत त्याची दयामया का करायची? हे आम्ही काम केलं आणि हे करण्याचं बळ जे आलं ते कवितेमुळे आलं. पैशाचं बंडल बघितले असतील, कार्डाचे बंडल, व्हिजिटिंग कार्डचे बंडल बघितले असतील, त्यांची पदं वाचली असतील, पण त्यांच्यावर आमचा तिळमात्र परिणाम झालेला नाही, करून घेतला नाही. काय व्हायच ते होऊ दे, पण कविता जगतोय आपण. कविता जगण्याचा हा फायदा
माझ्या प्रत्येक केसमध्ये, माझ्या प्रत्येक तोंड दिलेल्या उदाहरणामध्ये मी दाखवून दिला आणि त्या ठिकाणी त्याला अटक केली. काय पण त्या दिवसापासून माझ्या परिसरामध्ये माझी जी प्रतिमा झाली, रस्त्यावर जाणारा प्रत्येक माणूस नमस्कार करणार. पूर्वी तो नमस्कार नव्हता, की इथं काय असं चालत नाही. त्याचा आनंद आहे, त्याचाच आनंद त्याच उच्चपदस्थ व्यक्तीच्या बऱ्याचशा संस्था असल्यामुळे एका शाहीर माझ्याकडे आला आणि असा मोठा कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम मला मिळावा, यासाठी तुम्ही काय करू शकता का? अरे म्हटलं मी काहीच करू शकत नाही. त्यांचं मन राखलं नाही, ते कसं माझं ऐकतील. पण माझा फोन गेला, ती व्यक्ती बोलून म्हटली, बोला बोला साहेब, तुमच्यासाठी मी काय करू शकतो. तर आमचा एक शाहीर आहे म्हटलं, त्यांना कार्यक्रम द्यायचा नवरात्रामध्ये, तुम्ही दिला म्हणले. पूर्वीचा कुणाला दिलेला आहे तो कॅन्सल. इतकी इज्जत अवघ्या एका कवितेमुळे मिळाली.